नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यात कापसाला पीक विमा योजनेत समाविष्ट करावे, सरसकट कर्जमाफी द्यावी आणि गारपीट नुकसान भरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागण्यांसाठी शिरपूर फर्स्ट संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी तरुण शेतकऱ्यांनी गळ्यात प्रतिकात्मक फाशीचा फास घालून आणि घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवला. 7 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही आंदोलकांनी दिला. मी हंसराज चौधरी, राहणार शिरपूर. आपण जर का बघितलं की राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आंदोलन आणि निवेदने दिले जात आहे. अनेक अटी शर्ती राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये आहे. त्यानंतर बघितलं तर धुळे जिल्ह्यात नुकताच PM फसल योजनेअंतर्गत येणारा पीक विमा घोषित करण्यात आला, परंतु जिल्ह्याचं प्रमुख पीक असलेला कापूस याचा पीक विमा अजून देखील खरीपचा 2025च्या हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. नवीन वर्ष चालू झालं, पेरणी चालू झाली, परंतु अजून देखील शेतकऱ्यांना त्या हक्काचा पीक विमा मिळालेला नाही. वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलने करून देखील काही झालं नाही. म्हणून आज आमच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने आज या जुलमी प्रशासनावरती आणि जुलमी शासनावरती आसूड ओढण्याचं काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आणि जर का येत्या 7 दिवसामध्ये या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा जर का वेळेवर मिळाला नाही तर या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मोठ्या उद्रेकाच्या सामोरे जावं लागेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.